नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी प्राध्यापिका डॉक्टर देवकी निलेश राठोड, रयत शिक्षण संस्थेच्या श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयाची सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शेतीमालाची विक्री व्यवस्था म्हणजे भारतातील शेतीमालाची विक्री व्यवस्था याचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण भारतातील शेतमाल विपणन म्हणजे काय, भारतातील शेतमालाच्या विपणनाची सद्यस्थिती, भारतातील शेतमाल खरेदी विक्रीतील दोष याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. अलीकडच्या काळात भारतीय शेतीचं स्वरूप बदलले आहे. केवळ उपजीविकेचे साधन म्हणून शेतीकडे न पाहता शेती हा एक व्यवसाय आहे असे समजून शेती केली जाते. स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागून उत्पन्न शिल्लक राहील अशा पद्धतीने शेती व्यवसाय करण्यास सुरुवात झाली. याला शेतमालाचा विक्रीयोग्य वाढावा असे म्हणतात. वस्तू विनिमयाची पद्धत नष्ट होऊन विनिमय व्यवहारात पैशाचा वापर सुरू झाला. औद्योगिकरणामध्ये वाढ, वाहतूक व दळणवळणाच्या सोयीतील वाढ, भांडवल पुरवठ्याची सोय, शेतमाल साठविण्यासाठीची सोय, शेतमालाची निर्यात इत्यादींमुळे शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन करून शक्य तेथे नगदी पिके घेऊन जादा उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली. भारतीय शेती व्यवसायाला व्यापारी स्वरूप प्राप्त झाले. साहजिकच शेतमाल विक्री व्यवस्थेला महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी शेतमालाची विक्री व्यवस्था चांगली असली पाहिजे. म्हणूनच शेतकऱ्यांचा एक डोळा पिकावर आणि दुसरा डोळा बाजारपेठेवर असला पाहिजे असे म्हटले जाते. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेला विपणन किंवा क्रय विक्रय असेही म्हणतात. शेतमाल विपणन म्हणजे काय? व्हॉट इज ॲग्रिकल्चरल मार्केटिंग? शेतमालाची विक्री करणारे असंख्य शेतकरी शेतमालाचा पुरवठा करतात आणि शेतमालाची खरेदी करणारे ग्राहक शेतमालाची मागणी करतात. असंख्य ग्राहक व विक्रेते एकत्र येऊन वस्तू व सेवांची खरेदी व विक्री करतात. या प्रक्रियेला बाजार व्यवस्था किंवा विपणन असे म्हटले जाते. फरियेसू यांच्या मते शेती विपणन म्हणजे उत्पादकांपासून शेवटी ग्राहकांपर्यंत सर्व शेती उत्पादनाच्या व कार्याच्या हालचालींचा समावेश होय. विपणन ही एक प्रक्रिया असून तिच्याद्वारे उत्पादक आणि खरेदीदार एकत्र येतात. शेतीमध्ये अन्नधान्याची पिके आणि व्यापारी पिके यांचे उत्पादन शेतकऱ्यांकडून केले जाते. शेतकरी शेतमालाचा पुरवठा करतात. शेतमालाची मागणी करणाऱ्या खरेदीदारांचे 4 गट असतात. यामध्ये आधिक्य कमी असेल तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या विक्रीयोग्य वाढाव्याचे एकत्रीकरण गावामध्येच केले जाते. शेतकऱ्यांच्या विक्रीयोग्य आधिक्याचे प्रमाण जास्त असेल तर फिरते व्यापारी किंवा अडते दलाल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची खरेदी केल्यानंतर त्या शेतमालाचे एकत्रीकरण होते. शेतमालाचे वर्गीकरण. आधुनिक विपणन व्यवस्थेत गुणवत्ता आणि दर्जा याला विशेष महत्त्व आहे. म्हणून शेतमालाचे एकत्रीकरण केल्यानंतर त्या मालाचे दर्जानुसार वेगवेगळे गट पाडले जातात. चांगल्या दर्जाच्या शेतमालास अ दर्जा व त्यानंतरच्या शेतमालाला ब दर्जा तर कनिष्ठ प्रतीच्या शेतमालाला क दर्जा दिला जातो. चांगल्या प्रतीच्या शेतमालाला चांगली किंमत प्राप्त होते. खेड्यातील शेतकऱ्यांकडील शेतमाल अधिक असेल तर खेड्यातच शेतमालाचे एकत्रीकरण व वर्गीकरण केले जाते. समजा
लहान शेतकऱ्यांकडील विक्रीयोग्य आधिक्य कमी असेल तर एकत्रीकरण व वर्गीकरणाची प्रक्रिया ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी होते. क्रमांक क, मालाची वाहतूक. शेतमालाचे एकत्रीकरण व वर्गीकरण झाल्यानंतर शेतमालाची वाहतूक होते. त्यासाठी परंपरागत किंवा आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांचा वापर केला जातो. शेतमालाची मोठ्या बाजारपेठेत विक्री करण्याच्या उद्देशाने किंवा तो साठागृहात साठवून ठेवण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जाते. ड, मालाची साठवणूक. शेतकऱ्याने उत्पादन केलेल्या शेतमालापैकी वर्षभर उपजीविकेसाठी लागणारा शेतमाल घरी ठेवून विक्रीयोग्य आधिक्य गुदाम व्यवस्था आहे अशा ठिकाणी आणले जाते. शेतकऱ्याला लगेच रोख पैशाची गरज असेल तर बाजारात येईल त्या किमतीला माल विकून तो मोकळा होतो. परंतु सदर शेतकरी किंवा जमीनदार यांची प्रतीक्षा क्षमता मोठी असल्याने शेतमालाची योग्य किंमत येईपर्यंत माल गुदामात साठवून ठेवतात. त्याबद्दल त्यांना पावती मिळते. त्यांना रोख पैशाची निकड भासली तर तेही गुदाम पावती बँकेकडे तारण ठेवून त्यावर कर्ज घेतात. नंतर ई, मालाचा विमा. शेतकरी गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या शेतमालाचा विमा कंपन्यांकडून उतरवितात. त्यामुळे हा माल खराब झाल्यास किंवा त्याची चोरी झाल्यास, गोडाऊनला आग लागल्यास मालाचे जेवढे नुकसान होईल तेवढी रक्कम शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळते. नंतर फ, शेतमालाची विक्री. शेतमालाच्या विपणन व्यवस्थेतील ही शेवटची अवस्था होय. अपेक्षित किमतीला गोडाऊनमधील शेतमालाची विक्री केली जाते आणि त्याबद्दल शेतकऱ्यांना रोख पैशाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. या प्रक्रियेला शेतमालाची विक्री असे म्हणतात. शेतमालाच्या विक्री व्यवहारात व्यापारी, अडते, दलाल इत्यादींना विशेष महत्त्व प्राप्त होते. भारतातील शेतमालाच्या विपणन ही सर्वाधिक लोकप्रिय पद्धती आहे. राहत्या खेड्यातच शेतकरी आपला विक्रय वाढावा फिरत्या व्यापाऱ्यांना किंवा खेड्यातील सावकारांना, व्यापाऱ्यांना, दुकानदारांना अथवा शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना विकतात, तेव्हा त्यास खेडेगावात होणारी खरेदी विक्री असे म्हणतात. वेळेअभावी वाहतुकीच्या गैरसोयीमुळे सावकारांकडून घेतलेल्या कर्जापोटी नित्याचा खर्च भागविण्यासाठी शेतमाल त्वरित विकण्याची गरज भासते. अशा वेळी शेतकरी येईल त्या किमतीला गावामध्येच शेतमालाची विक्री करतात. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते तेव्हा गावातील सावकार शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादित होईपर्यंत कर्ज देतात आणि शेतमालाचे उत्पादन झाल्यानंतर विक्रीयोग्य शेतमालाला सावकारालाच विकण्याची अट घालतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल या सावकारांनाच विकावा लागतो. अशा वेळी सावकार बाजारभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करतात. जुन्या कर्जाची परतफेड करून उरलेले पैसे शेतकऱ्यांना देतात. अशा व्यवहारात सावकारांकडून शेतमालाची फसवणूक व पिळवणूक होते. आजही भारतातील अनेक प्रांतात व आदिवासी भागात ही पद्धती आढळून येते. शेतीमालाची गावातच विक्री करण्याची दुसरी पद्धती म्हणजे शहरातील किंवा मोठ्या गावातील व्यापारी, अडते व दलाल त्या परिसरातील गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधतात. काही वेळा यासाठी ते आपले प्रतिनिधी नेमतात. मालाचा नमुना पाहून तो खरेदी करतात व शेतकऱ्याला मालाचे पैसे लगेच देतात. या पद्धतीत शेतकऱ्यांना त्याचा माल बाजारपेठेत नेण्याची गरज भासत नाही. शिवाय त्यांचा मालवाहतुकीचा खर्च वाचतो. परंतु बऱ्याच वेळा शेतमालाचे भाव शेतकऱ्यांना माहीत नसल्याने या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना कमी किंमत मिळते. कापूस, ज्वारी, बाजरी, गहू, मका, करडई, मूग, उडीद
इत्यादी धान्यांची गावातच व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात असल्याचे आढळते. देशात 28,295 बनिया अशा प्रकारचे कार्य करतात. क्रमांक 2, बाजार आणि यात्रांमधून होणारी विक्री. विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा प्रकार. शेतकरी आपला शेतमाल आठवडा बाजारात नेऊन विकतात. याला मंडी किंवा गज किंवा हाट किंवा मंडई असे म्हणतात. बाजार आठवड्यातून एकदा किंवा दररोज असतात. काही वेळा धार्मिक कारणांवरून भरणाऱ्या जत्रेत शेतमालाची विक्री केली जाते. या यात्रा वर्षातून एकदा, आठवडाभर किंवा कमी जास्त मुदतीच्या असतात. अशा यात्रांमधून शेतमाल किंवा शेती उपयुक्त जनावरे व इतर वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. क्रमांक 3, शहरात होणारी विक्री. लहान मोठ्या शहरातून भरणाऱ्या मंडईमध्ये शेतकरी आपला शेतमाल आणून विकतात. बऱ्याच वेळा खेड्यातून दूर अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी अशी मंडई असते. त्यामुळे शेतकऱ्याला आपला शेतमाल अशा दूरच्या मंडईत नेण्यासाठी स्वतंत्र खास अशी वाहतुकीची व्यवस्था करावी लागते. मंडईत असणारे अडते व दलाल घाऊक व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करण्यासाठी मदत करतात. घाऊक व्यापारी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला शेतमाल किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात. बऱ्याच वेळा हे खरेदी विक्रीचे व्यवहार सांकेतिक भाषेत गुप्तपणे होतात किंवा त्याचा लिलाव पुकारून विक्री केली जाते. हे दलाल व्यापाऱ्यांना सहाय्य करत असल्याने या व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक होत असते. चौथा आकडा, सहकारी विपणन समिती. सहकार तत्वावर कायद्यातील तरतुदीनुसार सहकार विपणन समित्या स्थापन केलेल्या असतात. बाजारातील या समित्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी केली जाते, त्याची प्रतवारी केली जाते व मोठ्या बाजारपेठात त्यांची विक्री केली जाते. चांगल्या प्रतीच्या शेतमालाला चांगली किंमत मिळते. अनेक सहकारी विपणन संस्था या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करतात व नंतर तो ठोक व्यापाऱ्याला विकतात. सहकारी विपणन समित्यांकडून शेतकऱ्यांना मालाची योग्य किंमत मिळू शकते. या समित्यांकडून माल साठवणुकीच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. काही वेळा त्याच्या स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेद्वारे वाहतूक केल्याने मालाची नासधूस कमी होते. बहुउद्देशीय सहकारी संस्था शेतकरी सभासदांच्या शेतमालाच्या तारणावर कर्ज देतात. तसेच उच्च दर्जाचे बियाणे, खते, अवजारे इत्यादींचा पुरवठा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा दर्जा उंचावण्यास मदत होते. सरकारकडून शेतमालाची खरेदी. काही शेतमालाची सरकारी संस्थांकडून खरेदी विक्री केली जाते. उदाहरणार्थ, सरकारने स्थापन केलेल्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी केली जाते. ज्यूट महामंडळ, अन्नधान्य महामंडळ इत्यादी महामंडळाच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी करण्याचे कार्य सरकारकडून केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील शेतमालाच्या विपणनाची सद्यस्थिती याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये खेडेगावातून होणारी खरेदी म्हणजे शेतमाल विक्रीची दोषपूर्ण व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, बहुसंख्य शेतकऱ्यांना अनेक कारणांमुळे आपला शेतमाल खेड्यातच विकावा लागतो. काही शेतकरी आठवडा बाजारात, वार्षिक यात्रेत तर काही धार्मिक उत्सवात शेतमालाची विक्री करतात. काही शेतकरी शहरातील दलालामार्फत शेतमालाची विक्री करतात. या प्रत्येक ठिकाणी जे शेतकरी जे अडचणीत आहेत, अशा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊन त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. शेतकरी गरीब असतात. काही वेळेस ते आवश्यक असलेला पैसा गावातील सावकार, जमीनदार, व्यापारी किंवा प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींकडून कर्जाऊ घेतात. शेतकऱ्यांना पैसा देतानाच हे लोक त्यांनाच कमी किमतीत शेतमाल विकण्याचा सौदा करतात.
त्यामुळे पीक आल्याबरोबरच संबंधित व्यक्तींना गावातच शेतमाल विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय असत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतमालाच्या एकूण उत्पादनापैकी 35 ते 90% विक्री ही खेड्यातच होत असे. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाणी समितीचा अंदाज होता की साधारण एकूण कृषी उत्पादनापैकी 2/3 विक्री ही खेड्यातच होत असे. दुसरा दोष आहे शेतमाल साठविण्याच्या सोयींचा अभाव. शेतमालाचे उत्पादन आणि विक्री यामध्ये काही काळ जातो. दरम्यानच्या काळात शेतमाल साठवून ठेवावा लागतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे शेतमाल साठविण्याची समाधानकारक व्यवस्था नाही. शेतमाल साठविण्यासाठी गुदाम व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि जी गुदामे आहेत त्यातील बरीचशी शास्त्रीय पद्धतीने बांधलेली नाही. बऱ्याच ठिकाणी शेतमाल बैलगाडीत, पेव, वखार अथवा उघड्या घरात साठवून ठेवतात. अशा प्रकारच्या साठवणुकीच्या प्रकारामुळे उंदीर, घुशी, वाळवी, कीड यामुळे अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासधूस होते. श्री M.C. शर्मा यांच्या मते शेतमालाच्या अशास्त्रीय साठा पद्धतीमुळे एकूण उत्पादित मालाच्या 10 ते 20% शेतमाल हा वाया जातो. तिसरा दोष आहे तो म्हणजे वाहतूक व दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी. भारतातील बहुसंख्य खेड्यात शेतमाल वाहतुकीसाठी चांगले रस्ते नाहीत. शेतापासून ते राहत्या घरापर्यंत मालाची वाहतूक करण्यात अनेक अडचणी येतात. शिवाय खेडी एकमेकांना जोडणारे रस्ते चांगले नाहीत. पावसाळ्यात हे रस्ते वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरतात. ओढे, नाले, नद्या यावर पूल नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात आणि इतर ऋतूतही वाहतुकीत अडथळे येतात. त्यामुळे शेतमालाची ने-आण करणे शक्य होत नाही. देशाच्या अनेक भागात पक्के रस्ते आणि रेल्वे मार्ग नाहीत. मालवाहतुकीसाठी जलमार्गही फारसे उपलब्ध नाहीत. भारताच्या ग्रामीण भागात वाहतूक व दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या आहेत. बहुतेक शेतमालाची वाहतूक ही बैलगाडीतून होते. त्यामुळे मालाची नासाडी होते. वाहतूक करताना बरेच धान्य झडून वाया जाते. माल बाजारपेठेत नेण्यासाठी ट्रॅक्टर्स, ट्रॉली, मेटॅडोर, ट्रक्स, रेल्वे उपलब्ध नसतात आणि समजा अशी साधने उपलब्ध झाली तर त्यांचे दर सामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसतात. भारतात अनेक लहान शेतकरी आहेत. त्यांच्याजवळ विक्रीयोग्य मालाची मात्रा अगदीच कमी असते. त्यामुळे त्यांना या साधनांचा उपयोग करणे शक्य होत नाही. त्यांचा वाहतुकीचा खर्च वाढतो. बऱ्याच शेतकऱ्यांना आपला शेतमाल बैलगाडीनेच बाजारात न्यावा लागतो. त्यामुळे वाहतुकीला वेळ लागतो. भाजीपाला, फळे, फुले यासारख्या नाशिवंत शेतमालाचे वाहतुकीच्या विलंबामुळे नुकसान होते. शेतीमाल खराब होतो. देशात स्वस्त, सोयीस्कर, कार्यक्षम आणि पर्याप्त वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल जवळच्या बाजारपेठेतच येईल त्या किमतीला विकावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अकार्यक्षम व अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे अनेक वेळा एखाद्या ठिकाणी शेतीमालाची टंचाई निर्माण होऊन शेतीमालाच्या किमती भरमसाठ वाढतात, तर त्याच वेळी इतर विभागात शेतीमालाचा भरपूर पुरवठा झाल्याने किमती कोसळतात. किंमत अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. चौथा आकडा मध्यस्थांची लांबलचक साखळी किंवा मध्यस्थांची मोठी साखळी. शेती उत्पादित मालाच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात दलाल व मध्यस्थांचे अस्तित्व असणे हा एक शेतमाल विक्री व्यवस्थेतील प्रमुख दोष समजला जातो. शेतमालाची विक्री व्यवस्था फार गुंतागुंतीची व दीर्घसूत्री असल्यामुळे शेतीमालाचे उत्पादन करणारा कास्तकार शेतकरी आणि शेतमालाचा अंतिम उपभोक्ता यामध्ये मध्यस्थांची मोठी साखळी तयार होते. खेड्यातील शेतकरी आपला माल ज्याला विकतो तो खेड्यातील सावकार, ग्रामीण व्यापारी, फिरता व्यापारी, दलाल, कच्चा आडत्या, पक्का आडत्या, घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी
अशा जवळजवळ 10 ते 12 मध्यस्थांच्या हातून हा शेतमाल अंतिम ग्राहकांकडे जातो. विक्री व्यवस्थेत मध्यस्थ आवश्यक ठरतो, परंतु भारतीय शेतमाल विक्री व्यवहारात अनावश्यक मध्यस्थांची मोठी साखळी निर्माण होते. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नियोजन मंडळाच्या मते मध्यस्थांची ही शृंखला शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे. हे मध्यस्थ आपल्या सेवेकरिता जास्तीत जास्त मोबदला आकारित असल्याने शेतकऱ्यांचा माल कमी भावाने खरेदी करून तो ग्राहकांना जास्त दराने विकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शिवाय ग्राहकांनाही जास्त दराने माल खरेदी करणे भाग पडते. श्री डी. एस. सिद्ध यांनी केलेल्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की शेतकऱ्यांनी उत्पादन करून विकलेल्या तांदळाच्या विक्री किमतीमधील फक्त 53% हिस्सा त्यांना मिळतो. किमतीमधील 16% भाग हा विपणन खर्च असतो, तर 31% हिस्सा मध्यस्थांचा मोबदला म्हणून त्यांना मिळतो. भाजीपाल्याच्या बाबतीत मध्यस्थांचा मोबदला 29.5%, तर फळांच्या बाबतीत तो 46.5% इतका असतो. अशा रीतीने मध्यस्थांकडून शेतकरी व ग्राहक दोघेही लुबाडले जातात. मुद्दा क्रमांक 5. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा व अपुऱ्या पतविषयक सोयी. सामान्य शेतकरी हा नेहमी कर्जबाजारी असतो. शेतीच्या लागवडीसाठी तसेच कौटुंबिक खर्चासाठी सावकाराकडून त्याला सतत कर्ज घ्यावे लागते. भारतीय शेतीला कर्ज पुरवठा करण्यासाठी नाबार्डसारख्या राष्ट्रीय बँकेची स्थापना करून सहकारी कर्जाचा विस्तार केलेला असला तरी आजही शेती विकासासाठी आवश्यक असलेले कर्ज शेतकऱ्याला वेळेत व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. तसेच कर्ज मिळविण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात सावकारांवर अवलंबून राहावे लागते. सावकाराने दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हंगामात पीक तयार झाल्याबरोबर शेतकऱ्याला आपला शेतमाल सावकाराला अगदी कमी किमतीला विकावा लागतो. शेतकऱ्यांची, विशेषतः लहान शेतकऱ्यांची बचत शक्ती नगण्य असल्यामुळे त्यांना मिळेल त्या व्याजदराने आणि सांगतील त्या अटींवर कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या या असहाय्य स्थितीचा फायदा सावकार घेतात. शेतकऱ्यांचा शेतमाल कमी किमतीला खरेदी करतात. हंगामाच्या काळात बाजारातील शेतमालाचा पुरवठा वाढत असल्याने मालाच्या किमती कमी होतात. शिवाय शेतकऱ्यांच्या अगतिक स्थितीचा फायदा सावकार व व्यापारी घेतात व शेतमालाला अगदी कमी दर देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होते. मुद्दा क्रमांक 6. बाजारातील गैरव्यवहार. शेतमालाची खरेदी विक्री होत असताना बाजारपेठेत अनेक गैरव्यवहार होत असतात. विक्री किमतीची माहिती गुप्त ठेवली जाते. शेतकऱ्यांच्या वतीने कच्चा आडत्या किंमत ठरविण्यात भाग घेतो. त्याच्या हातावर रुमाल झाकला जातो व नंतर ग्राहक, व्यापारी त्यांच्या बोटांना स्पर्श करून तो कोणत्या किमतीला माल खरेदी करण्यास तयार आहे हे सांकेतिक पद्धतीने सांगितले जाते. याला शेतमालाच्या खरेदी विक्रीची हत्ता पद्धत असे म्हटले जाते. यात शेतकरी तटस्थ असतो. त्याचा माल कोणत्या किमतीला विकला आहे याची त्याला माहिती नसते. अडते आणि व्यापारी यांचा नेहमीचा संबंध असल्यामुळे अडत्याकडून व्यापाऱ्याला झुकते माप दिले जाते. दलाल गरीब शेतकऱ्याला फसवतात. व्यापारी व दलालीशिवाय अडत, तोलाई, धर्मदाय, हमाली, सफाई खर्च, बाजार शुल्क, देणग्या, कर, जागा भाडे, बोराबंदी, टवाल खर्च इत्यादी नावाखाली शेतमालाच्या किमतीतून बरीच रक्कम कपात करतात. शिवाय रूढी परंपरा म्हणून बरीच देणी द्यावी लागतात. शिवाय तेथील कारकून, शिपाई, मापाड्या, तोलाऱ्या यांनाही टीप द्यावी लागते. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न घटते. बऱ्याच ठिकाणी खोटी वजनमापे वापरली जातात. शेतमालाचे वजन कमी धरले जाते. हिशेबात घोळ धरला जातो. निरक्षर, अशिक्षित, असहाय्य शेतकऱ्याला
बाजारात अक्षरशः लुबाडले जाते. आता दोष क्रमांक 7, प्रतवारी व प्रमाणीकरणाचा अभाव. भारतीय शेतकरी शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेताना त्याची प्रतवारी व प्रमाणीकरण करत नाहीत. शेतमालाचे वर्गीकरण करून प्रतवारीनुसार माल वेगवेगळा न केल्याने शेतकऱ्याचा चांगल्या प्रतीचा माल सरसकट एकाच दराने विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला चांगल्या मालालाही कमी किंमत मिळते. चांगल्या मालात कमी प्रतीच्या मालाची व्यापाऱ्यांकडून भेसळ केली जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाला कमी किंमत मिळते व अंतिमतः शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यानंतर दोष क्रमांक 8, बाजारविषयक माहितीचा अभाव. ग्रामीण भारतातील शेतकरी स्थानिक बाजारातच आपला माल विकण्यास प्राधान्य देतात, कारण शहरी भागात नेऊन विकण्या इतका माल त्यांच्याजवळ नसतो. तसेच शेतकऱ्यांना शहरी भागात त्यांच्या मालाच्या किमती काय आहेत याची माहिती नसते. तसेच बाजारभावातील चढ उतारांची त्यांना माहिती नसते. कोणत्या ठिकाणी मालाला अधिक मागणी आहे याचीही त्यांना जाणीव नसते. अशा स्थितीत निरक्षर व अडाणी शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय स्थिती व तेथील किमती याबाबतचे सरकारी धोरण इत्यादी माहिती असत नाही. बहुतांश शेतकरी गावातील सावकार, व्यापारी, दलाल या मध्यस्थांकडून मिळणाऱ्या अपुऱ्या व चुकीच्या माहितीच्या आधारे व्यवहार करतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होते. यानंतर मुद्दा क्रमांक 9, विक्रेय वाढाव्याचे कमी प्रमाण. भारतीय शेतीची उत्पादकता कमी आहे. त्याला अनेक कारणं आहेत. अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांची मोठी संख्या, त्यामुळे उत्पादन कमी. शिवाय शेतकरी कुटुंबाचा आकार मोठा असल्याने कुटुंबाच्या उपभोगासाठी उत्पादनाचा अधिक भाग ठेवला जातो. साहजिकच विक्रीयोग्य वाढावा कमी उपलब्ध होतो. शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने त्याच्या मालाला कमी किंमत मिळते. त्यामुळे अधिक शेतमाल उत्पादन करण्याची उर्मी कमी होते. वस्तू विनिमय पद्धतीमुळे अन्नधान्याशिवाय इतर कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी बराच शेतमाल खर्च होतो. त्यामुळे विक्रेय वाढावा कमी राहतो. दोष क्रमांक 10, संस्थात्मक विपणनाचा अभाव. बहुसंख्य शेतकरी आपला माल व्यक्तिगतरित्या स्वतंत्रपणे विकतात. सावकार, व्यापारी, आडते, दलाल यासारख्या बलवान मध्यस्थांच्या तुलनेत त्यांची सौदाशक्ती कमी पडते. व्यक्तिगतरित्या त्यांच्याशी वाटाघाटी करण्यात शेतकरी अगदीच दुबळे ठरतात. यासाठी शेतमालाची संस्थांद्वारे विक्री हितकारक ठरते. पण भारतात सहकारी विपणन संस्थांची संख्या कमी आहे. सहकारी खरेदी व्यवस्था अपुरी असल्यामुळे अगदी थोड्या ठिकाणी नियंत्रित बाजारपेठा उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. 11वा आकडा, शेतकरी संघटनांचा अभाव. भारतीय शेतकरी देशभर विखुरलेले आहेत. ते निरक्षर व अशिक्षित असल्यामुळे गरीब, दुर्बल व कर्जबाजारी आहेत. शिवाय ते असंघटित आहेत. परिणामी त्यांची सौदाशक्ती कमी पडते. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत एका बाजूला आपल्या मालाची विक्री लवकर व्हावी यासाठी प्रतीक्षा करणारे शेतकरी असून दुसऱ्या बाजूला सर्व निर्णय स्वतःच्या मर्जीनुसार करून घेणारे सामर्थ्यवान खरेदीदार, व्यापारी व आडते असतात. त्यांच्याजवळ साधनांची विपुलता असल्याने आणि ते संघटित असल्याने त्यांच्या सामर्थ्यापुढे दुर्बल शेतकऱ्यांचा टिकाव लागत नाही. त्यांची सौदाशक्ती अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात ते यशस्वी होतात. मुद्दा क्रमांक 12, शेतकरी निवासांचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, खेड्यातील शेतकऱ्याला बाजारात त्याच्या बैलजोडीसह राहण्यासाठी सोय नसल्यामुळे त्याला येईल त्या किमतीला आपला शेतमाल विकून संध्याकाळपर्यंत घरी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. थोडक्यात भारतीय शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत अनेक उणिवा व दोष आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही व त्यांचे नुकसान होते. त्याला उत्पादन वाढीची प्रेरणा राहत नाही. तसेच शेतीत पुनर्गुंतवणूक करण्याची उर्मी सुद्धा राहत नाही. शेतमालाच्या किमतीतील अस्थैर्य व किमतीतील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही स्थिती बदलण्यासाठी कृषी मालाच्या बाजार व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे हे आवश्यक ठरते.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील शेतमालाची विक्री व्यवस्था, शेतमाल विपणन म्हणजे काय, भारतातील शेतमालाच्या विपणनाची सद्यस्थिती, भारतातील शेतमाल खरेदी विक्रीतील दोष याचा अभ्यास केला. अशी अपेक्षा आहे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून हा टॉपिक निश्चितपणे समजलेला असेल. धन्यवाद.